सून मेरा घरची श्री, मी तुला सांगितलं ना, याने ठरवून दारू सोडली होती श्री. 1 2 नाही, चांगली 3 वर्ष. आणि ते फक्त स्वतःसाठी नाही श्री, श्री माझ्यासाठी, आमच्या बाळासाठी. मला वाटायचं मला छोटी आई माहितीये, कळलीये, पण मी तर तिला जेमतेम ओळखतो. किती वरवरचा विचार करत होतो मी तिच्याबद्दल. हे सगळं घडत असताना पुन्हा ते लपवायलाही लागणार होतं बिचारीला. घरात इतक्या बायका, एकीला कळलं असतं तर दुसऱ्या क्षणात आईची पर्यंत पोचलं असतं. बापरे, एकीला साधी शंकाही आली नसेल. पण म्हणजे याचाच अर्थ सगळ्याच आपापल्या दुःखात बुडालेल्या होत्या आणि एकट्या होत्या. प्रत्येक जण मुखवटा घालून वावरत होती. किती किती भयंकर असेल तो काळ या घरासाठी. इतकी मोठी गोष्ट कोणालाच कळली नाही, कोणालाही नाही. श्री, आज श्री समोर सगळा भूतकाळ सांगताना मला मला पुन्हा पुन्हा आठवत होतं सगळं. पुन्हा एकदा बसा बसा नजरासमोर घडत होतं, अगदी काल परवा घडल्यासारखं. मला जाणवत होतं ते पोटातलं बाळ आणि नंतर ते रित्या पोटाची वेदना. असं वाटत होतं की आता होतंय हे सगळं. जाणवत होती मला माझ्या पोटात ती इवलीशी चाहूल. तुम्हाला आठवतंय आपण नावही ठरवलं होतं तिचं, वेदवती. वेदवतीच ना, तुम्हाला आवडायचं आहे नाव. वेदा अशी हाक मारणार होतो आपण तिला. वेदा म्हणणार होतो आपण तिला. आणि ती आपल्याला आई बाबा म्हणणार होती, मम्मी वगैरे नाही. ती आज असती तर केवढी असती हो. शरा, आपलं ठरलं नाही या विषयावर नाही बोलायचं. हा विषय काढायचा नाही, ठरलं ना आपलं. विसरून जायचं सगळं. मी विसरले, तुम्ही म्हणायचात ना शरा विसर. शरा विसरली हो तुमची, सगळं विसरली. पण आज बोलू दे ना मला, तुम्हाला सांगू दे ना तुम्हाला. मला आई व्हायचं होतं. मला खरंच परवापासून आई व्हायचं होतं. मला अनुभवायचं होतं तो त्रास, ती वेदना बाळंतपणाची. तुम्हाला माहितीये, नर्मदाबाई म्हणतात की त्या इवल्याच्या बाळाला कुशीत घेतलं ना की नाही होत त्रास, नाही जाणवत ती वेदना. दोघांनी पण सांगतात, आई पण म्हणायच्या कधी कधी आपल्या नवऱ्याचा अंश पोटात वाढवताना खूप छान वाटत. मला वाटतं सगळं राहू. शरा, अगं आई आहेसच तू. श्री आईच म्हणतो की नाही तुला. आणि नर्मदा बहिणींनी सुद्धा त्यांचं मूल किती निर्मळपणे वाटून घेतलं तुमच्या सगळ्यांमध्ये. हो ना, श्रीधर बाळच आहे माझं. आणि जान्हवी मुलगी हो की नाही. बघ, देवाने मुलगी सुद्धा दिली तुला. हो, म्हणजे मला जर खरंच मुलगी झाली असती तर मी देवाकडे अशीच मुलगी मागितली असती. कधी काळजी करते, कधी सांभाळते, कधी कधी तर रागावते, पण हक्का दे. शरा, जे काय झालं आपल्यात ते चूक माझी होती. आपलं एक मूल माझ्यामुळे गेलंय, पण आता ह्या 2 मुलांपासून मला तुला तोडायचं नाही याची होत. म्हणजे आईचं घर सोडल्यानंतर आपण चोरून भेटणं ही चूकच होती शरा. पण मोह आवडता नाही आला मला.
पण आता त्याच चुका मी पुन्हा पुन्हा नाही करणार. म्हणजे काय, मला नाही कळत आहे तुम्ही काय बोलताय ते. मला मला नोकरी मिळते इशारा. अगं बाई, नोकरी? खरं सांगताय तुम्ही? आणि काय हो, आत्ता सांगताय मला हे? आधी का नाही बोललात? आणि तुम्ही तयार झालात नोकरी करायला? आश्चर्यच आहे. तुम्हीच म्हणायचात ना मला कुणी बांधून ठेवू शकत नाही वगैरे. अगं श्रीनी सुचवली. हा श्रीने सुचवले म्हटल्यावर ऐकणारच तुम्ही त्याचं. एवढा तरणा ताटा कुणासमोर न वाकणारा काका श्रीने लोळा गोळा करून टाकलाय तुमचा. खरंय, तो म्हणतो ना ते सगळं खरं असतं. तुम्ही ना, ऐका ना, तुम्ही करा नोकरी. श्रीने सुचवलंय ना म्हणजे काहीतरी चांगलंच असणार. मला मुंबई बाहेर जावं लागेल शरा. ऐकतेस ना? मला जावं लागणार शरा. तुमचं ठरलंय का तसं? यात सगळ्यांचं हित आहे. शरा बोल ना काहीतरी प्लीज. काय बोलू? काहीतरी बोल, गप्प नको बसूस प्लीज. मग नका जाऊ. पैसे मिळतील शरा. इतकी वर्ष भागलं ना. इतक्या वर्षांचं वेगळं होतं, आता वेगळं आहे. मग मला न्या बरोबर, मी येते. आईला ते अजिबात आवडणार नाही. माझा विचार करा ना कधीतरी. तू त्यांच्या बरोबरच सुखी राहशील शरा. बाईचं सुख नवऱ्याबरोबर असतं. उगाच पुस्तकी वाक्य मला ऐकू नकोस. इतक्या वर्षात मी तुला काय सुख दिलंय तुलाही चांगलंच माहिती आणि मलाही. तुमच्याशिवाय कशी जगू पण मला नाही कळत आहे. सवय होईल आपोआप. का पण? श्रीसाठी, जान्हवीसाठी, आईसाठी, या सगळ्यांच्या सुखासाठी. हे बघ, श्री जान्हवीचा संसार सुखाचा व्हायला हवा की नाही? हे बघ, आपल्यामध्ये आणि आईमध्ये उगाचच त्या दोघांचं बिचाऱ्यांचं सँडविच होत राहणार शरा. पण आता असं तुम्ही वेगळ्या शहरात जाऊन का राहताय? कधी वाटलं तर पटकन कोण धावून येईल सांगा बरं. पण तुम्हाला मायग्रेनचा पण त्रास होतो ना शरा. आता या विषयावर नाही बोलणार होता पण या वयात नवरा बायको एकमेकांच्या साथीने राहतात ना, सोबतीने एकमेकांना धरून. मग असं का करताय? तू श्रीला धरून राहा, जान्हवीला धरून राहा. ऐका ना, आपण भेटल्यावर बोलू. हा, तुम्हाला माझी शपथ, तुम्ही असं घाईघाईत निर्णय नका घेऊ. आपण भेटल्यावर नक्की बोलू. माझा निर्णय झालाय शरा. माझ्यावर विश्वास ठेव शरा. सगळं चांगलंच होणार. मी गेलो की. हो, मला कळलं की सगळं चांगलं होणार आहे. पुरे आता शरा, बस. राजू सारखं झालं होतं रे माझं. आई, आजी, काका, छोटी आई, ज्या कुणाची बाजू ऐकेल ना त्यांच्या बाजूला मान झुकायचं माझं. पण ह्या बाळाबद्दल ऐकल्यानंतर बाकी कुणाही पेक्षा त्या बाळासाठीच वाईट वाटतंय रे. जान्हवी, लक्ष्मीकांत काकाचं बाळ आपल्या घरात जन्माला आलं असतं ना तर या घराचं चित्र फार वेगळं दिसलं असतं. खूप जास्त सुंदर दिसलं असतं. जान्हवी, आपली छोटी आई खूप आनंदी आयुष्य जगली असती. खूप मोठा अन्याय झालाय. पण कोणी केलाय श्री? कोणी नाही, मुद्दाम असं कोणीच केलं नाहीये. पण जान्हवी, जे काही घडलं ना त्याचे फार भयंकर परिणाम भोगावे लागले.
जानवी, आयुष्याचा इतका मोठा काळ हे दुःख उराशी बाळगलं तिने. कोणालाही सांगितलं नाही. का? कारण घरातल्या सगळ्यांना कळलं तर त्याचा त्रास होईल म्हणून. शरयूनं विश्वासघात केला असं वाटेल म्हणून. पण ज्या विश्वासाने ते बाळ तिच्या पोटात वाढत होतं त्या विश्वासाचं काय? त्या बाळाचा विश्वासघात झाला त्याचं काय? जी, आईच्या पोटात बाळ सगळ्यात जास्त सुरक्षित असतं ना रे. पण ते तिथे असुरक्षित होतं. का नाही रे हिम्मत केली छोट्या आईंनी? कुणाला तरी सांगायचं. स्वतःच्या बाळासाठी का नाही करू शकल्या त्या हे? कारण त्याही वेळी ती आई आजीचा जास्त विचार करत होती. बाप रे श्री, अरे ह्या अशा इतक्या स्ट्रेसने वेळ लागला असतं रे एखादीला. खूप स्ट्रॉंग आहे छोट्या आई, खूप जास्त. त्या दुबळ्या मनाच्या नाहीयेत. खूप जास्त स्ट्रेंथ आहे रे त्यांच्यात. स्वतःच मूल जाणं ह्याच्यापेक्षा मोठं दुःखच नाही असू शकत रे जगात. श्री, त्यांनी ते पचवलं. काय झालं असेल ग? श्री, अरे हे सगळं आई आजींना कळलं असतं तर त्या अपसेट झाल्या असत्या. पण एक आई म्हणून, एक बाई म्हणून त्या समजून घेऊ शकल्या नसत्या. निश्चित समजून घेतलं असतं. 100% समजून घेतलं असतं तिने. कदाचित काही काळ काका आणि छोट्या आईवरती नाराज झाली असती, पण त्यांच्या बाळाला तिने खूप प्रेमानं जवळ केलं असतं. हो रे, म्हणजे या सगळ्यात त्या बाळाची काहीच चूक नाहीये हे कळलं असतं त्यांना. फक्त कल्पनेनंच घाबरली ती. जानवी, फक्त कल्पनेनं घाबरली ती. जानवी, छोटी आई घरात एक, काका बरोबर एक, आणि त्या बाळाची आई म्हणून एक, अशी 3 आयुष्य जगली काही काळ. खूप मोठी चूक घडली आहे जानवी. दोष कोणाचाच नाही, पण तरी खूप मोठी चूक. इररिपेरेबल डॅमेज. कधीही भरून काढता येणार नाही अशी चूक. भरून काढता येणार नाहीये, पण सुधारता येईल काही प्रमाणात. आई, when I come for tuition? When do I come for my tuition? Do? Why? अगं, प्रश्न विचारताना नेहमी डू लावायचा. When do I come? When do I go? What do I do? असं. अरे जान्हवी, श्री, Why do Jahnavi Shri come morning? पहिलं बरोबर आहे, नंतरचं मॉर्निंग चुकलं. What I take mistake. I do mistake. तू शिकण्याकडे लक्ष देत नाहीयेस. I want. But where I give laksha? I am so busy na Jahnavi? काय झालंय तुम्हा दोघांना? श्री, नाही, काही नाही. काही नाही. हा तसं म्हणजे श्री, अरे बोल. बोलण्याने सगळे प्रश्न सुटतात असं तू म्हणतोस ना, मग बोल. मनात काही धरून ठेवू नकोस. हा, मनात धरून ठेवू नकोस, बोल.
आयजी इंदू, तू जरा या दोघांसाठी चहा बनवतेस? तुम्ही घ्याल ना रे दोघं? हो. चहा नाव म्हणजे आत्ता श्री आणि जान्हवी चहा घेणार आहेत? हो ठीक आहे. ओके, आय डू. यू ओनली कम देअर. हा, इंदू, जातेस ना चहा करायला? ओके. बोल श्री, काय बोलणार होतास? लक्ष्मीकांत काकाबद्दल. लिहिलंस? हो. आणि हो, त्या लिस्ट मध्ये ना लिंबांचा वेगळाच कॉलम तयार कर. का? लिंब स्वस्त झाली आहेत? स्वस्त कसली वाटेल त्या भावाने विकताय. मग कशाला हवी तेवढी लोणचं करायला? नाही ग, उन्हाळा किती वाढलाय आता. मी ना लिंबू, मीठ, साखर असं मिश्रणच तयार करून ठेवते, म्हणजे पटकन लिंबू सरबत करता येतं ना ग. हा, हे बेस्ट आहे. आत्ताच एवढं उकडतंय, मे महिन्यात तर केवढं उकडेल. पळत आले. कुठून? आईंच्या खोलीतून. का? आई म्हणाल्या जा, मग आले. म्हणजे त्या रागावल्या का तुमच्यावर? चिडल्यास त्या, कळलं असतं तर. अगं पण तू असं काय केलंस की तू तुझ्यावर चिडेल? नाही, मी काहीच नाही केलं. म्हणजे श्री आणि जान्हवी आले, मग आई म्हणाल्या की इंदू चहा कर, मग मी आले. अच्छा, म्हणजे श्री जान्हवीला आईशी काहीतरी गंभीर बोलायचं असणार, म्हणून तुला बाहेर जायला सांगितलं तिने. हा बरोबर. हो, पण असं होतं तर मग आई का चिडल्या असत्या तुमच्यावर? हा, म्हणजे खरं तर चिडण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण मी काही तसं ऐकलं नव्हतं काही. म्हणजे काय झालं, वंच काय झालं हे दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे श्री आणि जान्हवी उभे होते. हा, इथे आई अशा बसल्या होत्या आणि मी इथे उभी होते, हा, मध्ये मध्ये अशी. आणि मग श्री आणि जान्हवी आले, मग मी त्यांच्याकडे असं बघितलं आणि मग आईंकडे बघितलं, आईनी माझ्याकडे बघितलं, मग मी परत श्री जान्हवीकडे बघितलं, मग आईंनी मला सांगितलं इंदू त्यांच्यासाठी चहा कर आणि जा. मग मी आले, असं आले बाहेर. हा, आणि हा दरवाजा हा समजा. तर त्या दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर माझा हात आहे ना असा भिंतीवर आपटला. आई, असं हळूच मी अशी विवळले, म्हणून मी तिथे 2 मिनिटं थांबले, तर माझ्या कानावर पडलं. अहो वहिनी, का ऐकलत तुम्ही? आपलं ठरलंय ना की चोरून नाही ऐकायचं म्हणून. नाही, पुन्हा तेच तुमचं. मी नाही ऐकलं, माझ्या कानांनी. पण जे काय ऐकलं ना ते इतकं भयानक होतं. मी चहा करते. वहिनी, थांबा ना, बसा ना, बसा. बसा तुम्ही, बसा. चहाचं काय हो, मी करेन चहा. बसा तुम्ही. हा, कर. कारण या सगळ्या प्रकारानंतर ना माझं चित्तच थाऱ्यावर नाहीये. कशाबद्दल बोलत होते? नको, तो उच्चारच नको. हो वहिनी, असं काय करताय सांगा ना प्लीज. लक्ष्मीकांत भाऊजींबद्दल काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं त्यांना. कांताबद्दल असं डायरेक्ट बोलायचं होतं? काय बोलत असतील? कुठून आलं तुमच्या डोक्यात हे? म्हणजे आजपर्यंत जे मी बोलले त्याला काहीच अर्थ उरला नाहीये? की तुम्ही जे वागलात त्याला काही अर्थ नाहीये? श्री, या विषयावर अनेकदा आपलं बोलणं झालेलं आहे, झालंय ना? आणि याबद्दल माझं मत काय आहे हे तुला चांगलं माहित आहे. आणि तरीही हा विचार घेऊन तू आलासच कसा? तुला काय साक्षात्कार झाला की आकाशवाणी झाली? जान्हवी, माझा निर्णय बरोबर आहे आणि तू माझ्या बाजूने आहेस असं आत्ताच म्हटलंस ना तू? मग असं काय घडलंय की ज्यामुळे माझा निर्णय मागे घ्यावा असं तुम्हाला वाटतंय?
मी वेडी आहे का त्याला इतकी वर्ष बाहेर ठेवायला? इतकी वर्ष मी कशी काढली ते माझं मला माहिती, पण हे होणं नाही. मी जिवंत असेपर्यंत तरी हे होणं नाही. आईजी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या बाबतीत नाही. काही बाबतीत इच्छा असली तरी समजूतदारपणा दाखवायचा नसतो, आणि कांताच्या बाबतीत तर मला इच्छाही नाही. पण आईजी माणसं बदलतात अगं. लक्ष्मीकांत माणूस नाहीये. त्या मातीचा चांगला घडा बनलेला नाहीये. ती मातीच राहिली. असं नाही आईजी. श्री जन्म दिलाय मी त्याला. पण तरीही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला माहित नाहीये. आणि तुला माहित आहे आईची तेच तुला सांगायचंय. नको. काही गोष्टी माहित नाहीत तेच बरं आहे. त्यानं लग्न केल्याचंही कळलंय मला. टाकलेला असला मुलगा तरी क्लेश होतोच ना रे. आता काहीही ऐकण्याची हिंमत नाहीये माझी. दूर असलेल्या माणसात जीव जास्त अडकलेला राहतो. आता आणखीन क्लेश नकोयत मला. मान्य आहे मला आईची. तू खूप सहन केलंयस आजवर, मला सगळं मान्य आहे. आणि तरीही निर्णय बदल म्हणतोयस तू. जान्हवी सांग याला, ये रे माझ्या मागल्या नकोय मला. तू बोलत का नाहीयेस? आजी फक्त एकदा श्रीचं म्हणणं ऐकून तरी घ्या ना.